येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यात 1 किलोचाही फरक नाही। वैध मापन विभागाच्या अचानक तपासणी स्पष्ट। भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काट्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे। या विश्वासाला तडा जाऊ न देता आजच्या वजन काटा तपासणीने विश्वासार्हता वाढवली आहे। वैध मापन पथकाने कारखान्याकडील काट्याची तपासणी करत एकच वाहन 3 काट्यावर फिरवून वजन केले, त्यामध्ये किंचितही फरक आढळून आला नाही। यानंतर काट्यावर 20 किलोची प्रमाणित वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असता सुद्धा वजनात कोणताही फरक आढळून आला नाही। संपूर्ण राज्यात अनेक कारखान्यांकडून सर्रास काटा मारण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केला जातो। राज्यात काट्याबद्दल असे अनागोंदीचे चित्र असताना राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याबद्दल मागील 10 वर्षात एकाही सभासदाची तक्रार आली नाही। खासदार महाडिक यांनी बाहेरील काट्यावर वजन करून आणण्यासाठी ऊस उत्पादकांना परवानगी तर दिलीच आहे, परंतु सोबत भीमाच्या काट्यात 1 किलोचा जरी फरक आढळला तर 1 लाख रुपयाची बक्षीस देखील त्यांनी जाहीर केली आहे। ऊस दराच्या स्पर्धेत चोख काट्यासह ऊस उत्पादकांचा विश्वास जपत गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल देखील 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्यानेच शेतकरी सुद्धा यावर्षी माझा ऊस भीमालाच असे म्हणत आहेत। वैध मापन तपासणी पथकामध्ये पुरवठा निरीक्षक PH मगर, उपनियंत्रक गेटमे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी अप्पासाहेब अश्रुभान येळे उपस्थित होते। तपासणीच्या वेळी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांच्यासह संचालक सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।